गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येत आहेत आणि या चाकरमान्यांना सर्वाधिक किंवा जे येणारे चाकरमानी आहेत यांना नेण्यासाठी जे येणारे ग्रामस्थ आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत यांना सर्वाधिक त्रास होतो आहे तो रत्नागिरी रेल्वे स्थानकातील या पे अँड पार्किंगचा। आज अख्खं रत्नागिरी रेल्वे स्थानक रत्नागिरी रेल्वे स्थानक हे ठेकेदाराच्या घशात घातले आणि सर्व ठिकाणी पे अँड पार्किंगचे बोर्ड ह्या ठेकेदाराने लावलेत। यांना ज्या जागा अलाउड केल्यात त्या जागा सोडून सर्व ठिकाणी जिथे रेल्वेने जिथं बाहेर बोर्ड लावला आहे की ज्या लेन आहेत या लेन कोणाकोणासाठी आहेत, कुठल्या वाहनांसाठी आहेत, कुठे ड्रॉप करायचं, कुठे पिकअप करायचं, असे बोर्ड सर्वत्र लावलेले आहेत। असं असताना देखील या रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये सर्वत्र या ठेकेदाराच्या माध्यमातून पे अँड पार्किंगचे बोर्ड लावले आहेत। जवळजवळ आज वयस्कर माणसं असतील, वयोवृद्ध असतील, आपण पाहू शकता, आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी एक वयोवृद्ध आजी आहेत, या देखील आलेल्या आहेत आणि यांना सोडायला आलेले काका आहेत। या ठिकाणी पे अँड पार्कचे बोर्ड दिसत आहेत। जर या वयोवृद्धांना सोडायचं असेल तर 2 मिनिटं पण आपण या ठिकाणी गाडी लावू शकत नाही। आपण काका काय सांगाल? गाडीची पार्किंग आता सीझन आहे त्यामुळे चालू झाली पाहिजे। पार्किंग पाहिजे ना? होय होय, पण इथे पे अँड पार्क केलंय, ड्रॉप करण्यासाठी तुम्हाला सुविधा पाहिजे ना? पाहिजे झालीच पाहिजे। आता सीझन आहे ना। वयोवृद्ध असतील, आजारी माणसं असतील ती या ठिकाणी येतात आणि त्यांना सोडायचं कुठे, त्यांना ड्रॉप करायचं कुठे, असा प्रश्न आपण पाहू शकता। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी या ठेकेदाराने आपल्या मनमानीनुसार या ठिकाणी बोर्ड लावलेत आणि पे अँड पार्क असे बोर्ड या लेनमध्ये लावलेत। खरं तर या लेनचे नियम फार वेगळे आहेत। कोकण रेल्वेने एक भला मोठा बोर्ड बाहेर लावला आहे एंट्रीलाच आणि तो बोर्ड काही वेगळं सांगतोय आणि मात्र असं असताना देखील या ठिकाणी जे काही ठेकेदारांनी या ठिकाणी बोर्ड लावलेत पे अँड पार्कचे आणि नो पार्किंगचे ते अवैधरित्या लावलेले आहेत आणि याचाच त्रास येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होतोय आणि त्याच्या विरोधात आज संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे। आपण अजूनही काही गोष्टी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। जशा पद्धतीने ह्या ठेकेदाराने मनमानी करत या ठिकाणी बोर्ड लावलेत त्याचं देखील तुम्हाला चित्र आम्ही दाखवणार आहोत। अख्खं रेल्वे स्टेशन जो काही पार्किंगचा भाग आहे म्हणजे जनतेने यायचं कुठे, उतरायचं कुठे असा प्रश्न निर्माण होतो। असे असताना देखील इथे प्रत्येक लेनला या ठिकाणी त्यांनी पे अँड पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत। आज सर्वसामान्य रिक्षा चालक आहेत, वर्षानुवर्ष इथे या ठिकाणी व्यवसाय करत आहेत। या रिक्षा चालकांना व्यवस्थित रो मिळत नाही किंवा त्यांना ज्या ठिकाणी लेन पाहिजे होती ती लेन त्यांना दिलेली नाही। भर पावसात उन्हात हे रिक्षा चालक सगळे उभे असतात, रात्रंदिवस व्यवसाय करत असतात, मात्र त्यांच्याकडं या प्रशासनाचं लक्ष नाही। मात्र ठेकेदाराची जी काही मनमानी आहे ठेकेदारावरती मात्र त्यांना मोठा ठेकेदाराला अभय या प्रशासनाने असेल किंवा रेल्वेच्या प्रशासनाने असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना अभय दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।